महानगरपालिका शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने मोफत बस सेवा सुरू करण्यात आली आहे। या बस सेवेचा शुभारंभ आज आंबेडकर नगर परिसरात उत्साहात करण्यात आला। पालकांच्या हस्ते बसचे पूजन करून नारळ फोडत या बसचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी आंबेडकर नगर परिसरात मोठ्या संख्येने विद्यार्थिनी तसेच पालक उपस्थित होते। बस सेवा सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्या-येण्यासाठी मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे। यावेळी संबंधित शाळेचे मुख्याध्यापक श्री मनोज अग्रवाल यांची उपस्थिती होती। विद्यार्थ्यांच्या सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासासाठी महानगरपालिकेने घेतलेल्या निर्णयाचे पालकांकडून स्वागत करण्यात आले। आंबेडकर नगर परिसरातून विद्यार्थ्यांसाठी बस सेवा सुरू झाल्याने दूरवरून शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। तसेच पालकांवरील प्रवासाचा आर्थिक भारही कमी होण्यास मदत होणार आहे। एकूणच महानगरपालिकेचे या मोफत बस सेवेमुळे विद्यार्थ्यांच्या शाळेपर्यंतचा प्रवास अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि सुलभ होण्यास मदत होणार आहे। तरी सगळ्या मुलांच्या चेहऱ्यावरती हसू ओसंडून वाहत होते, पालकही खुश होते। त्याच्यासाठी आज सगळ्या मुलांनी इथे एकच गर्दी केली होती। तुम्ही बघू शकता की बसमध्ये जाण्यासाठी कसे ते महानगरपालिकेचे सन्माननीय आयुक्त साहेब, माननीय श्री अमोलजी येडगे सर, आमचे शिक्षण विभाग प्रमुख आदरणीय उपायुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख माननीय श्री अंकुशजी पांढरे साहेब, प्रशासनाधिकारी माननीय श्री संजयजी सोनार साहेब, शिक्षणाधिकारी माननीय श्री भारतजी तिनगोटे साहेब यांच्या पुढाकारानं हा कार्यक्रम सुरू झालेला आहे। आजपासून 27 ऑगस्ट 2026 महानगरपालिका केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सिडको छत्रपती संभाजीनगर या शाळेतील जवळपास 302 विद्यार्थी हे सिटी बसनं आता रोज शाळेत जाणार आहेत आणि परत येणार आहेत। किती बसेस तुम्ही हे केलेल्या आहेत? सध्या आम्ही 4 बसची मागणी केलेली आहे। 3 बस आम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। मुलांची संख्या किती आहे? आंबेडकर नगरचे 190 विद्यार्थी आहेत आणि मिसारवाडीचे 100 विद्यार्थी आहेत आणि वैशाली ढाबा या स्टॉपवरून 13 विद्यार्थी आहेत। तर 2 बस पुरतील का त्यांना? नाही, 4 बसेस आम्हाला म्हणजे 4 बसेसची मागणी आहे। 3 बस उपलब्ध झालेल्या आहे, तर 1 बस उद्यापासून सुरू होणार, म्हणजे 4 बस उद्यापासून पूर्णतः सुरू होणार आहेत। हा जो प्रवास आहे मुलांचा हा पूर्ण मोफत आहे का? मोफत आहे पूर्णतः। हो, पूर्णतः मोफत आहे। 1 रुपया सुद्धा आम्ही विद्यार्थ्यांना पालकांना फीज आकारलेली नाही या प्रवासाची। बरं, याचा उपक्रम चालू करण्यामागचा उद्देश काय आहे तुमचा? उद्देश असा आहे की जळगाव हायवे हा हायवे असल्यामुळे विद्यार्थ्यांना रस्ता पार करताना भीती वाटायची, असुरक्षितता वाटायची। आता त्या सुरक्षितेची भावना राहिली नाही आणि यामुळे विद्यार्थ्यांचा प्रवास सोपा होईल आणि विद्यार्थी शाळेत येण्यास घाबरणार नाहीत। त्यांचा शाळेपर्यंतचा प्रवास आणि शाळेतून घरापर्यंतचा प्रवास सुखकर होईल। तर बस कुठून निघणार आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर, गल्ली नंबर 9, बाबासाहेबांचा पुतळा, मिसारवाडीचा सम्राट चौक आणि वैशाली ढाबा असे 3 स्टॉप आहेत। ठीक आहे, धन्यवाद। आपलं नाव सर? मनोज अग्रवाल, मुख्याध्यापक महानगरपालिका केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सिडको छत्रपती संभाजीनगर। थँक्यू सर। थँक्यू सर। तुमचा नंबर तुम्ही बघू शकता, महानगरपालिकेचा उपक्रम घेतलेला आहे। इथले विद्यार्थ्यांसाठी, आंबेडकर नगरच्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल बसेस त्यांनी चालू केलेल्या आहेत।